तुकाराम राऊत यांच्याकडून 500 रुपये, श्री किशोरजी बुरुमकर यांच्याकडून 1100 रुपये, श्री अनिल चव्हाण यांच्याकडून 1000 रुपये, परागजी मेहता पालीचे विद्यमान नगराध्यक्ष श्री परागजी मेहता यांच्याकडून 5000 रुपये, पाली नगरपंचायतीचे नगरसेवक श्री आरिफभाई मणियार यांच्याकडून 2500 रुपये, सौ माजी सभापती श्री सौ दीपालीताई बेलोसे यांच्याकडून 1000 रुपये, श्री संजयजी टकोरे नांदगाव विभाग सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 551 रुपये, श्री सुनील ठोंबरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून 551 रुपये, कुंभारशेचे माजी सरपंच श्री सुनील ठोंबरे यांच्याकडून 551 रुपये, परळी विभाग शेका पक्षाचे विभाग प्रमुख श्री अतिश सागळे यांच्याकडून 1000 रुपये, शेतकरी कामगार पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते श्री किसनजी उमटे साहेब यांच्याकडून 1000 रुपये, नांदगाव विभाग शिवसेना सिंदेगड तालुका उपतालुका प्रमुख युवासेना नंदू पालांडे यांच्याकडून 500 रुपये, सामाजिक कार्यकर्ते श्री नरेशजी शिंदे यांच्याकडून 500 रुपये, नांदगाव ग्रामपंचायतीचे सदस्य श्री सुमित मांढरे यांच्याकडून 500 रुपये, राष्ट्रीय पंच श्री चला नारायण मंडळाचे सदस्य ग्राउंड क्रमांक 1 कडे लक्ष द्यायचं आहे। तिथे भावे विरुद्ध पाटणेश्वर हा सामना चालू असलेला हा समसमान गुणांवरती थांबलेला आहे, तर मी विनंती करतो की आपण तिथे लक्ष द्यायचं आहे ग्राउंड कडे। मंडळाचे सदस्य पाणी नाही अरे निखिल कोंडे ग्राउंड नंबर 1 कडे लक्ष द्यायचं आहे, पाणी नाही फकी मारायची आहे। मित्रांनो, मगाशी मैदान क्रमांक 1 वरती काळंबा देवी गडप विरुद्ध बल्लाळेश्वर पाली हा सामना पुकारला गेला होता, परंतु तो सामना काही काळ थांबवला गेला होता। थोड्याच वेळात त्या सामन्याची अनाउन्समेंट केली जाईल आणि तो सामना मैदान क्रमांक 1 वरतीच खेळवला जाईल, याची रसिकांनी सूचना घ्या आणि दोन्ही संघांनी सूचना घ्या। काही वेळाने आपल्याला कॉल दिला जाईल काळंबा देवी युवक गडप बल्लाळेश्वर पाली, त्यावेळेस आपल्याला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल, सूचनेकडे लक्ष असू द्या।
मैदान क्रमांक 1 वरती यापुढे होणारा सामना असेल मित्रांनो. आपल्याला पुकार झालेला आहे रणधुरंदर पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. पुढील 2 मिनिटांमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. रणधुरंदर पाली विरुद्ध गावदेवी मुंडाणी. मैदान क्रमांक 1 कडे आपण चला. रणधुरंदर पाली गावदेवी मुंडाणी. त्वरित मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्या. मी आमचे मंडळाचे आमच्या मित्रपरिवारातील श्री राहुलजी पिंपळे, राहुलजी किशोर पिंपळे, एक सामाजिक कार्यकर्ते. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. राहुलजी किशोरजी पिंपळे यांच्याकडून आमच्या मंडळाला रोख रक्कम 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळाच्या वतीने मी त्यांचे शतशः आभार मानतो. चला त्वरित या ठिकाणी आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने या सुधागड तालुक्याच्या माजी सभापती आदरणीय साक्षीताई दिघे या आत्ताच या ठिकाणी आम्हाला लाभलेली देणगी जाते. आदरणीय तुकारामजी ठोंबरे साहेब रोख रक्कम 5000 रुपयाचा भरघोस असं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालंय. मंडळ आपला आभारी आहे. धन्यवाद. शिवसंग्राम क्रीडा मंडळाचे सदस्य चारही संघांच्या पाठीमागे लाईनमन म्हणून आपण काम पाहायचं आहे. पंचांना विनंती आहे की आपण लाईनमन असल्याची खात्री करून घ्या. सामना सुरू होण्याआधी लाईनमन असल्याची खात्री करून घ्या व सामना चालू करा. सर्व मंडळाचे सदस्य, मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य, मी आपणास विनंती करतो की 4 संघांचे खेळाडू व त्यांचे प्रतिनिधी या व्यतिरिक्त प्रेक्षक असतील तर त्यांना आपण रेलिंगवर बसण्याची विनंती करायची आहे. ग्राउंडमध्ये कोणालाही तुम्ही बसून द्यायचं नाही आहे. सामने खेळवण्यासाठी कोणताही अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. मागील राखीव खेळाडू आपण खाली बसून घ्यायचं आहे. राखीव खेळाडू आपण खाली बसून घ्यायचं आहे. सर्व प्रेक्षकांना आपल्याला सामने पाहायचे आहेत
तरी मी आपणास विनंती करतो की आपण कोणाला सामना बघण्यासाठी अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री मिलिंददादा देशमुख यांचं मॉर्निंग ग्रुप मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. आमचे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री मिलिंददादा देशमुख आपणास विनंती आहे की आपण स्टेजवर स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच यानंतर मैदान क्रमांक भैरवनाथ वावे संघ आपणास विनंती करतो की आपण एक प्रतिनिधी स्टेजकडे पाठवायचा आहे. आपलं सन्मान चिन्ह आपण घेऊन जायचं आहे. ग्राउंड नंबर 2 वरती चालू असलेला सामना मजरेजांपाडा विरुद्ध गावदेवी पाटणसई हा सामना झाल्यानंतर त्वरित तिथे होणारा सामना आहे छत्रपती नांगुर्ले विरुद्ध दहावीर स्पोर्ट्स रोहा. दोन्ही संघांना हा शेवटचा पुकार आहे याची आपण दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दहावीर स्पोर्ट्स रोहा विरुद्ध छत्रपती नांगुर्ले कर्जत. छत्रपती नांगुर्ले कर्जत विरुद्ध दहावीर स्पोर्ट्स रोहा. सह्याद्री सुधागड कोणी एक सदस्य आपला संघाचा प्रतिनिधी स्टेजकडे पाठवायचा आहे. सह्याद्री सुधागड. त्यानंतर रणझुंजार कणे. रणझुंजार कणे आपला सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. अक्कादेवी पांडापूर. अक्कादेवी पांडापूर. अक्कादेवी पांडापूर आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आपलं सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. तसेच आत्ताच या ठिकाणी आदरणीय किरणजी चव्हाण यांचं देखील शुभागमन झालेलं आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. अगदी काहीच वेळामध्ये या ठिकाणी आदरणीय संदीपजी शेवाळे साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होणार आहे. आयोजकांना विनंती आपण प्रवेशद्वारावरती जायचं आहे. भैरवनाथ वावे. भैरवनाथ वावे आपला एक प्रतिनिधी पाठवा. सन्मानचिन्ह घेऊन जायचं आपण. चला तिसरा व अंतिम पुकार मैदान क्रमांक 2 दहावीर स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध छत्रपती नांगुर्ले आपण तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 2 करिता हा तिसरा व अंतिम पुकार. दहावीर स्पोर्ट्स क्लब रोहा विरुद्ध छत्रपती नांगुर्ले आपण मैदान क्रमांक 2 साठी तयारीत राहायचं आहे.
आदरणीय रमाकांतजी दबके, रोहनजी जाधव आणि सचिनजी ठाकूर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जय बजरंग रोहा, आपला एक प्रतिनिधी स्टेजकडे यायचा आहे. जय बजरंग रोहा. राज. मी आदरणीय साक्षीताई दिघे आपल्याला विनंती करतो, आपण अकादेवी पांडापूर या संघाला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आपण आलात आणि मित्रांनो आपला बहारणारा खेळ या ठिकाणी मैदानावरती दाखवलात, त्याबद्दल फोटोग्राफर. आपलं खूप खूप धन्यवाद. फोटोग्राफर. आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने युवा गुणलेखक यांना विनंती आहे की सामना संपल्यानंतर स्कोरशीट जमा करायची आहे स्टेजकडे. दोन्ही मैदानाचे गुणलेखक. आमच्या